मी सर्जेश सोळंकरकर. अनुभूती या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी आज थोड्याशा गप्पा मारणार आहे. विशाल तायडे नावाचे माझे एक मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून या फेसबुकशी जोडून घेण्याची संधी मला मिळाली. तायडे सर, आपलं खूप खूप आभार. आपल्या सगळ्या ग्रुपचा आभार. आज जो विषय माझ्यासमोर मला देण्यात आलेला आहे तो म्हणजे की एका सामान्याची अनुसफर. आणि हा विषय पाहिल्यानंतरच आपल्या असं लक्षात आलं असेल की एक सर्वसामान्य माणूस अणुविश्वामध्ये काम करत असताना त्याला जे आलेले अनुभव आहेत किंवा त्याच्या मनामध्ये ज्या पूर्वीचे सगळे जे कुतूहल होतं अणूच्या बाबतीत, नेमकं अणू म्हणजे काय असतं, अणूमध्ये कशा प्रकारचं काम केलं जातं, तर हे सगळे प्रश्न घेऊन एखादा माणूस, आणि तो माणूस एका खेड्यातून आलेला आहे माझ्यासारखा, अशा विश्वविख्यात एका संस्थेमध्ये रुजू होतो. आणि 35 वर्षामध्ये त्याला जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाची जी सिदोरीची गाठ आहे ती थोडी थोडी उलगडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा BAR किंवा अणुऊर्जा असं जर म्हटलं तर सगळ्यात आपल्या समोर चित्र उभं राहतं ते अणुबॉम्बचं. म्हणजे इकडे ही अणुबॉम्ब तयार करण्याची फॅक्टरी आहे किंवा कंपनी आहे अशा प्रकारचा समज, पण बहुधा गैरसमज आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तसाच समज माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता. पण जसा जसा मी या क्षेत्रामध्ये रुळायला लागलो, माझ्या नशिबानं काही अतिशय महत्त्वाचे वैज्ञानिक आणि इंजिनियर्स यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळत गेली. त्यावेळेला अणुऊर्जेचे शांततेसाठी उपयोग नेमके काय असतात याचं कुतूहल जे माझ्या मनामध्ये होतं ते हळूहळू उलगडत गेलं आणि एक एक गोष्टीचं उत्तर मला मिळत गेलं असं मला वाटतं. आज मी तुमच्याशी बोलत असताना 30-35 वर्षाचा काळ माझ्यासमोर आहे. माझं भाग्य असं की इतक्या सुंदर संस्थेमध्ये मला मिळालीच, पण या संस्थेमध्ये जी दिग्गज मंडळी काम करत होती त्यांच्याशी प्रत्यक्ष काम करण्याचीही संधी मला मिळाली. त्यांच्या बरोबरीनं काम करत असताना, त्यांना काम करत असताना, पाहत असताना, त्यांच्याबरोबरच्या प्रवासामध्ये अशा अनेक प्रसंग माझ्यासमोर घडले. अणुऊर्जा संबंधीची एक अतिशय कुतूहलनीय अशी सहल क्षण मला बहाल केलेली आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला काही गमती जमती सांगणार आहेच. त्याबरोबर ज्या मंडळींच्या बरोबर मला काम करायला मिळाली त्या मंडळींच्या बद्दलही काही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात हा विषय तुमच्यासमोर मांडण्यापाठीमागे माझी असे एक ठाम भूमिका आहे. का बरं हा विषय मी का मांडला, का बोलतो आहे आज या बाबतीत, याचं उत्तर असं आहे की अणुऊर्जा, ॲटॉमिक एनर्जीच्या संबंधात अनेकांच्या मनामध्ये कुतूहल आहे, बऱ्याच शंका आहेत आणि त्याचं निराकरण बऱ्याच वेळेला होतच असं नाही. आणि म्हणून आज जेव्हाही मी तुमच्याशी बोलत जाईन त्यावेळेला तुमच्या मनामधल्या काही शंकांचं निराकरण जर मला करता आलं तर ती माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे शिक्षक मला आज ऐकत आहेत, जे विद्यार्थी मला ऐकत आहेत, त्यांच्यामध्ये मूलभूत विज्ञान संशोधनासाठी जर मी कुतूहल निर्माण करू शकलो तर मला या सगळ्या माझ्या बोलण्याचा किंवा हे जे विचार मी तुमच्यासमोर मांडतोय त्याचा सफल झालं ते सगळं असं मला वाटत राहील. एके दिवशी संध्याकाळी 8च्या आसपास, तेव्हा मी घाटकोपरला राहत होतो, डॉक्टर AP जयरामन जे
वरिष्ठ न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, त्यांचा मला फोन आला. तेव्हा मी त्यांच्याबरोबर मीडिया रिलेशन्समध्ये काम करत होतो. 8 वाजता 8:30 वाजता त्यांचा संध्याकाळचा फोन येणं म्हणजे पुढच्या 10 मिनटात ऑफिसची गाडी तुमच्या दारात येणार, तुम्ही गाडीमध्ये बसा आणि मग ताबडतोब निघा, याची आता मला सवय झालेली होती. कारण बहुतांशी असंच व्हायचं. ते रात्री मला फोन करायचे, गाडी यायची, मी निघून जायचो आणि मग रात्रभर आम्ही काम करत राहायचो आणि मग पहाटे पहाटे ती गाडी मला परत घरी सोडून जात असे. पण त्या कामामध्येही गंमत होती. अशाच प्रकारचं काहीतरी काम असेल आणि तो फोन असावा म्हणून मी तो फोन उचलला आणि त्यांना विश केलं. येस सर. सर म्हणाले, जेवण झालं आहे का तुमचं? मी म्हणालो, सर एवढ्यात कुठे, आत्ता 8 वाजता आहेत, वेळ आहे थोडा. बरं म्हणाले. दुसरं असं, तुमच्याकडे खिशामध्ये आता 500 रुपये आहेत का? मी म्हणालो, 500 रुपये आहेत ना. ठीक आहे म्हणाले, एक काम करा, तयार व्हा आणि लगेच ठाणा स्टेशनवर जा. मी म्हणालो, ठाणा स्टेशनवर? हो म्हणाले. तिकडे 4 नंबर प्लॅटफॉर्मवर बरोबर 9:30 पावणे 10च्या आसपास एक गाडी येईल, अमुक गाडी, लोकल ट्रेन एक्सप्रेस गाडी येईल. त्या गाडीच्या अमुक कंपार्टमेंटमध्ये बसलेले असतील. त्यांचं वय 65 ते 70च्या दरम्यान आहे. त्यांनाही 500 रुपये तुम्ही नेऊन द्यायचे आणि ते काम झालं की मला फोन करा. मी म्हणालो, सर ज्यांना मी पैसे देणार आहे त्यांची माझी पहिली भेट झालेली आहे का? त्यांचं नाव काय? सर म्हणाले, तुम्ही दोघेही एकमेकांना पहिलं भेटलेले नाही आहात. तुम्हाला परत आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, सर मी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांनी मला पाहिलेलं नाही आहे आणि त्यांचं नावही तुम्ही मला सांगत नाही आणि मी जाऊन त्यांना पैसे द्यायचे कसे? सर म्हणाले, काही अवघड नाही त्यामध्ये. जे सद्ग्रस्त ज्यांना तुम्ही पैसे द्यायला जाणार आहात ते आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी नागपूरला जात आहेत आणि त्यांच्याकडे खिशामध्ये आता एकही पैसा नाही आहे. आणि मला वाटतं आईला भेटायला जाणारा माणूस ज्याच्या खिशामध्ये एकही पैसा नाही, असा माणूस तुम्ही सहज ओळखू शकाल, कारण तुम्ही कवी आहात, असं म्हणून जयरामन सरांनी फोन ठेवून दिला. मी थोडासा बुचकळ्यात पडलो. म्हणजे थोडासा विचित्र प्रसंग होता. म्हणजे जो माणूस मला माहीत नाही, ज्याला मी कधी भेटलेलो नाही, त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्याकडे ते पैसे द्यायचे होते. मी तयार झालो आणि ठाणे स्टेशनात पोचलो. ठरल्याप्रमाणे गाडी आली, स्टेशनात उभी राहिली. मी त्या S1 की S4 असं काय ते कंपार्टमेंट होते त्यामध्ये चढलो. मनामध्ये एकच प्रार्थना करत होतो की देवा, त्या व्यक्तीच्याने माझी गाठ पडू दे. जे काम माझ्याकडे देण्यात आलेलं आहे ते काम माझ्याकडून पूर्ण होऊ दे. मी एक माणूस बघत होतो आणि त्या गाडीमध्ये बसलेला प्रत्येक माणूस मला त्याच व्यक्तीसारखा दिसत होता. मला कळत नव्हतं काय करायचं. खूप गर्दी होती, चढणारे होते, उतरणारे होते. मी हळूहळू पुढे जात असताना एका खिडकीपाशी एक 65-70 वर्षाचे सद्ग्रस्त खिडकीतून डोकावून बघतायत असं मला जाणवलं. आणि का कोण जाणे, मला असं वाटलं की कदाचित मी शोधत असलेली ती व्यक्ती हीच असेल. मी त्यांच्यासमोर गेलो आणि मी त्यांना म्हणालो की मी सतीश सोळांकूरकर. त्या लगेच उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही डॉक्टर जयरामनकडून आलात का? मी म्हणालो, हो. माझी खात्री पटली की मी ज्या व्यक्तींना शोधत होतो ती व्यक्ती माझ्यासमोर होती. मी पटकन खिशातून पैसे काढले. 100च्या 5 नोटा होत्या, त्या 500 रुपये होते. मी त्यांच्या हातात दिले. ते पैसे हातात घेताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी त्यांचा निरोप घेतला. स्टेशनच्या बाहेर आलो तेव्हा मोबाईल नव्हते आणि लँडलाईनवरून सरांना फोन केला, डॉक्टर जयरामांना, की सर मिशन सक्सेसफुल हा आमचा कोडवर्ड होता. एखादं काम पूर्ण झालं की मिशन सक्सेसफुल असं म्हणायचं. मी तसा फोन केला. सर म्हणाले, येस मला माहीत होतं ते. आता घरी जा, जेवण करा आणि उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटू. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. सरांच्या समोर उभा राहिलो. सर म्हणाले, सतीश किती मोठं काम केलं तुम्हाला माहिती आहे का? त्यांची आई खूप आजारी होती नागपूरला. ते ट्रेनमध्ये बसल्याने त्यांनी मला फोन केला. विटीवरून गाडी सुटली तेव्हा त्याने मला फोन केला की मला अशा पैशांची गरज आहे. आयत्या वेळेला माझी पैशांची जुडणी झालेली नाही आहे आणि विटीवरून गाडी ठाणे स्टेशनात पोचेपर्यंत मला त्यांच्याकडे 500 रुपये पोचवायचे होते.
आणि माझ्या लक्षात आलं की हे काम तुम्हाला द्यावं आणि ते तुम्ही काम पूर्ण केलं. खूप मोठी गोष्ट केली. मित्रांनो, हा किस्सा मुद्दाम तुम्हाला सांगण्याचं कारण असं की अणुऊर्जेसारख्या एका मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना अशी दिलदार मनाची मोठी मोठी मंडळी माझ्या आयुष्यात आली, ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मी मीडिया विभागामध्ये काम करत असे. डॉक्टर शरद काळे नावाचे एक मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट शास्त्रज्ञ, आम्ही दोघे मिळून वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचो. खूप मोठे पद्मश्री त्यांना अलीकडे मिळालेली आहे. खूप मोठं नाव आहे त्यांचं विज्ञान विश्वामध्ये. तर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी पीसफुल युजेस ऑफ ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जेचे शांततेसाठी उपयोग अशा प्रकारचे कार्यक्रम करत असो. आणि त्यांच्याबरोबर मी अनेक कार्यक्रम केले आणि त्याचा फायदा मला असा झाला की ते जेव्हा विद्यार्थ्यांच्यासाठी बोलत असत, विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असत, तेव्हा अनेक प्रश्नांची उकल त्यातून होत असे. विद्यार्थी प्रश्न विचारत असत आणि त्या अनुषंगानं माझ्या मनातल्या प्रश्नांची उकल होत असे. किती साधं होतं त्यांचं सांगणं खरं म्हणलं तर. खूप छोट्या छोट्या गोष्टीतून ते विज्ञान समजावून सांगत असत. आता मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की लहानपणी म्हणजे आपण जेव्हा 8-10 वर्षाची असू तेव्हा जेव्हा कधी आपण डॉक्टरकडे जात असू, अंगामध्ये ताप आहे, तब्येत बरी नाही किंवा कोणाला तरी घेऊन डॉक्टरांच्याकडे जर गेलो आणि डॉक्टरांना जर इंजेक्शन द्यायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपण हे पाहिलेलं आहे की माझ्या वयाची जी मंडळी आहेत त्यांना हे माहिती आहे, त्यांनी हे सगळं पाहिलेलं असावं की डॉक्टरांच्याकडे एक असा स्टोव असायचा पेटलेला, त्याच्यावर एक भांडं ठेवलेलं असायचं, त्याच्यामध्ये गरम पाणी असायचं आणि त्याच्यामध्ये सिरिंजीस आणि सुया उकळत ठेवलेल्या असायच्या. आणि जेव्हा कधी कोणाला ते इंजेक्शन देण्याची गरज निर्माण होत असे तेव्हा डॉक्टर असे ते चिमट्याने एक सुई आणि एक सिरिंज असं काढून ते लावून आणि मग ते इंजेक्शन देत असत. ते सिरिंजेस आणि त्या सुया त्या गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवण्याचं कारण असं होतं की त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी म्हणून त्या गरम पाण्याचा उपयोग केला जात असे. पण आज तसं होत नाही. आपण पाहिलेलं असेल, आपल्या लक्षात आले असेल ही गोष्ट की जेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला काही इंजेक्शन्स लिहून देतात, त्याच वेळेला सिरिंजीस आणि सुयाही लिहून दिल्या जातात ज्या मेडिकलमधून आपण विकत आणतो. त्या डिस्पोजेबल असतात. डॉक्टर त्या वापरतात आणि नंतर टाकून देतात. ही साधी गोष्ट आहे, पण याच्या पाठीमागे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे आणि त्या विज्ञानाची काच जी आहे त्याचा एक पदर थेट BARCमध्ये जातो. हे सगळ्या सिरिंजीस आणि ज्या सुव्या आहेत त्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं आणि तशा प्रकारची टेक्नॉलॉजी, तशा प्रकारचं तंत्रज्ञान हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर काळे जेव्हा हे मुलांना सांगायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल निर्माण व्हायचं. आणि मग विकिरण म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे कोणते असतात, ते कसं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आणि त्याच्या कशा प्रकारे आपल्याला लाभ घेता येणं शक्य आहे, अशा प्रकारच्या गोष्टी डॉक्टर काळे विद्यार्थ्यांना सांगत असत. कांदा आपल्याला माहिती आहे, कांदा बटाटा आपल्याला माहिती आहे आणि तो जास्त वेळ टिकत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि मग त्याचे भाव कमी जास्त होतात आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि मग काय 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 होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजे कांदा आपण जर 1-2 किलो घरामध्ये आणला तर तसं फारसं काही त्याला कोंब आले किंवा ते काळे पडले आणि काय थोडेफार खराब झाले तर काही वाटत नाही. पण शेतकऱ्यांच्या शेतातून ज्या वेळेला 8-10 टन किंवा त्यापेक्षा जास्त कांदा येईल आणि त्यांना साठवण्याची जर पुरेशी व्यवस्था आपल्याकडे नसेल, भारत हा कृषीप्रधान देश आहे, आपल्याकडे अन्नधान्य मुबलक प्रमाणात होतं, पण ते जर नीट आपल्याला ठेवता आलं नाही, साठवता आलं नाही तर मग सगळी अडचण होऊन जाईल. आणि कांदे आणि बटाट्यांच्या बाबतीत तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही दिवस जर कांदे तसंच ठेवले, भिजले तर त्याला कोंब यायला लागतात आणि मग ते फेकून द्यावे लागतात, त्याची बाजारात किंमत होत नाही. नेमकं हेच हेरून बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांनी त्याच्यावर एक उपाय शोधून काढला आणि तो उपाय होता रेडिएशनचा, विकिरणाचा. निर्जंतुकीकरण करण्याची जी प्रक्रिया केली जाते तशाच प्रकारची प्रक्रिया कांदे आणि बटाटे यांच्यावर करून ते कांदे पुढे 6 महिने किंवा 6 महिन्याहून अधिक काळ तसेच चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवता येणं शक्य आहे, हे BARCतल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं. त्याचा फायदा असा झाला
की हे जे पेरिशेबल किंवा नाशिवंत वस्तू ज्याला आपण म्हणतो, ह्या नाशिवंत वस्तू, हे नाशिवंत अन्नपदार्थ दीर्घकाळपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवता येऊ लागले. मसाल्यांच्या पदार्थांच्या बाबतीतही तसंच आहे. भारतामध्ये मुबलक प्रमाणात मसाल्याचे पदार्थ होतात, पण परत अडचण येते की त्यांचं स्टोरेज, त्यांना साठवून कसं ठेवायचं, इतके सगळे पदार्थ साठवून कसे ठेवायचे. याच्यावर परत विकिरण हा उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला. आज वाशी, नवी मुंबई येथे एक संयंत्र काम करतं, ज्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया केली जाते आणि लाखो हजारो टन मसाल्यांचे पदार्थ आणि औषधं ही सगळी या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेने त्याचं निर्जंतुकीकरण करून ती बाजारात आणली जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की ही प्रक्रिया करत असताना कांद्याच्या चवीमध्ये, त्याच्या रंगरूपामध्ये किंवा त्याच्या कुठल्याही बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही असं डॉक्टर काळे सांगत असत आणि ते सिद्ध करून दाखवत असत. ही एक साधी गोष्ट होती. म्हणजे कांद्यासारखा पदार्थ आपल्याकडे येतो किंवा एखादी सिरिंज आपल्याकडे येते, एखादी सुई आपण आपल्यामध्ये टोचून घेतो, पण ती टोचलेली सुई, ती वापरलेली सिरिंज ही BRCच्या टेक्नॉलॉजीतून आपल्याकडे आलेली आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि इथूनच पीसफुल युजेस ऑफ ॲटॉमिक एनर्जी किंवा अणुऊर्जेचे शांततेसाठी उपयोग अशा प्रकारची शृंखला तयार होते. मला वाटतं मी 5वी-6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकाच्या पाठीमागच्या पानावर सायरस अणुभट्टीचं चित्र बघितलेलं होतं. अर्थात ती सायरस अणुभट्टी आहे तेव्हा हे मला माहिती नव्हतं. एक लंब गोलाकार महादेवाची पिंडीचा वरचा भाग जसा असतो तशा प्रकारची ती अणुभट्टी, ते चित्र मी पाहिलेलं होतं. आणि का कोण जाणे तेव्हापासून त्या चित्राबद्दल माझ्या मनामध्ये एक गूढ असं कुतूहल निर्माण झालेलं होतं. पुढे मी मुंबईला जेव्हा आलो, मी कदाचित 8वीच्या आसपास असेन, 8वी, 7वी, 8वी किंवा 9वी असेन कदाचित तेव्हा. आणि मुंबईला येत असताना वाशीची ती खाडी आहे, ती क्रॉस करून मी जेव्हा पुढे येत होतो तेव्हा डाव्या बाजूला डोंगरांच्या रांगामधून हीच अणुभट्टी परत एकदा मला दिसली. एसटीतून जात असताना मी परत एकदा पाहिली. म्हणजे ते माझं दुसरं दर्शन होतं अणुभट्टीचं. म्हणजे पहिलं मी ते पुस्तकाच्या चित्रामध्ये पाहिलेलं होतं आणि दुसरं मी ते बघत होतं समोर माझ्या. आता ते दिसत नाही, कारण आता मध्ये अनेक मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत, इमारती झालेल्या आहेत, कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, त्यामुळं ती अणुभट्टी तशी दिसत नाही. पण तेव्हा ती मी पाहिलेली होती. पुढे मला मुंबईमध्ये आल्यानंतर BARCमध्ये कॉल आला नोकरीसाठी. बघा हां, म्हणजे ती जी गूढता माझ्या मनामध्ये होती की मी जी 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये ती अणुभट्टी पाहिलेली होती, नंतर इकडे येताना STमधून एकदा मी ती पाहिलेली होती, ते चित्र माझ्या मनामध्ये कुठंतरी आतमध्ये मला वाटतं स्टोअर करून राहिलेलं असावं. मी BRCमध्ये जेव्हा मला कॉल आला तेव्हा सगळ्यात मोठा आनंद मला हा होत होता की मला ती अणुभट्टी आत्ता निदान बाहेरून तरी पाहता येईल का. म्हणजे तेव्हाही मला माहीत नव्हतं की जिथे मी त्या परीक्षेसाठी जाणार आहे तिथं ती अणुभट्टी असेल किंवा नाही, तिथं आम्हाला घेऊन जातील किंवा नाही, ते मला माहिती नव्हतं. आणि मग मी तिकडे पोहोचलो गेटवर. जवळजवळ 2,000 विद्यार्थी किंवा ॲप्लिकंट्स किंवा ज्यांना परीक्षा द्यायची होती अशा प्रकारची मुलं तिथे उपस्थित होती. आम्हाला वेगळ्या वेगळ्या बसमध्ये आमची अगदी कसून सगळी चौकशी केली, आमची तपासणी केली. खूप कडक सिक्युरिटी व्यवस्था आहे तिकडे. आणि मग आम्हाला वेगवेगळ्या बसेसमध्ये बसवून ते पुढे घेऊन गेले. आणि पुढच्या 5 मिनिटाचा प्रवास झाला. म्हणजे अतिशय सुंदर असं ते सगळं वातावरण होतं. एका बाजूला उंच असे मोठे मोठे डोंगर, दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र आणि मध्ये असा एक चिंचोळा रस्ता आहे, एकदम स्वच्छ सुंदर काळाशार डांबरी रस्ता. त्याच्यावरून आमच्या बसेस धावत होत्या. आणि एक 5 मिनटं पुढे गेल्यानंतर आम्ही पाहिलं की माझ्या उजव्या बाजूला ती सायरसची अणुभट्टी दिमाखात उभी होती. मला खूप भरून आलं की इतके दिवस मी जे चित्र पुस्तकात पाहिलेलं होतं किंवा लांबून पाहिलेलं होतं, आज त्या सायरस अणुभट्टीच्या समोरून जाताना मला खूप आनंद होत होता. मग आमची परीक्षा झाली, रिटर्न पेपर होता तो झाला. आणि मग रिटर्न पेपर झाल्यानंतर त्याच वेळेला लगेच संध्याकाळी त्याचे रिझल्ट देणार होते. आणि म्हणून आम्हाला 2 तास BRCमध्ये थांबण्याची मुभा देण्यात आलेली होती. त्या 2 तासामध्ये मी कितीतरी वेळ त्या सायरस अणुभट्टीकडे एकटक पाहत राहिलो होतो. माहीत नाही माझं सिलेक्शन होईल किंवा नाही, मला इथे परत यायला मिळेल किंवा नाही, पण आज मला हे सगळं पाहता येते, तो आनंद माझ्या मनामध्ये होता. मग रिझल्ट्स आला. सगळ्यांनी अगदी गर्दी केली होती, रिझल्ट्स कोण कोण पास झालं वगैरे. आणि
गमतीचा भाग किंवा आनंदाची माझ्या भाग्याची गोष्ट अशी की सिलेक्ट झालेल्या यादीमध्ये माझंही नाव होतं. आणि जे सिलेक्ट झाले त्यांना परत दुसऱ्या दिवशी यावं लागणार होतं. अजून एक परीक्षा होणार होती. मला आनंद हाच होता की माझं सिलेक्शन झालं, तो आनंद होताच. माझी निवड झाली हा तर आनंद होताच. पण तरी त्याहीपेक्षा परत एकदा मला सायरस अणुभट्टी बघायला मिळेल, आतमध्ये यायला मिळेल, BRCमध्ये यायला मिळेल, तो आनंद मला फार होता. आणि मी दुसऱ्या दिवशी परत आलो. परत परीक्षा झाली. BRCमध्ये जे वातावरण आहे, म्हणजे आता मी इथे बसून तुमच्याशी बोलतो आहे, खरं म्हणलं तर हे कुणाला विश्वास बसत नाही. डॉक्टर भाबानी या सगळ्या प्रयोगशाळा, रिॲक्टर्स त्याची निर्मिती केलेली आहे. तर ती जागा इतकी सुंदर आहे ना, म्हणजे सिनेमामध्ये आपण जशी गार्डन्स बघतो, म्हणजे गुलाबाच्या बागा बघतो, बदामांच्या झाडं एक सलग उभी असलेली, सुरूची झाडं, आंब्याची झाडं, विविध प्रकारची फुलं, झाडं, आणि इतकं सुंदर सगळं दृश्य आहे. ते मुंबईमध्ये आपण काम करतोय याच्यावर विश्वासच बसत नाही. खूप मोठ्या अशा लॉन्स, हिरवेगार सगळं गवत इतकं सुंदर, आणि त्याच्या मध्ये असलेल्या त्या सगळ्या अतिशय मोहक अशा प्रयोगशाळा. मी दुसऱ्या दिवशीचा पेपर देऊन परत आलो. रिझल्ट काय येणार मला माहीत नव्हतं, पण एक आनंद मात्र मनामध्ये होता की मला अणुभट्टी बघता आली होती. सायरस मला पाहता आला होता. सायरस अणुभट्टी मला दिसली होती. प्रत्यक्ष मी पाहू शकलो होतो. आणि 3-4 महिन्यानंतर मला पत्र आलं BRCमधून की तुमची निवड करण्यात आलेली आहे आणि तुम्ही आमच्याकडे जॉईन होऊ शकता. माझ्यावर विश्वास बसत नव्हता. काय करावं काय नको असं झालं होतं. एकीकडे थोडंसं दडपणही होतं की इतक्या मोठ्या संस्थेमध्ये माझा तग लागू शकेल का? मी सिलेक्ट तर झालो आहे, पण काम जमेल मला? पण मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे जॉईन झालो आणि आज 30-35 वर्ष त्या सगळ्या वातावरणामध्ये मी आनंदाने काम करतो आहे. आणि महत्त्वाची मंडळी मला इकडे भेटली. एक सर्वसामान्य माणसाची अनुसपर असं मी तुमच्याशी बोलतो आहे. मी कोणी जाणकार नाही, मी वैज्ञानिक नाही, मी इंजिनियर नाही. ते टेक्नॉलॉजी कशी निर्माण होते, काय केलं जातं, त्याचे प्रयोग कसे असतात हे मला माहीत नाही. पण हे प्रयोग करणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांच्या बरोबरीनं काम करण्याची संधी मात्र मला मिळत गेली. डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला माहीत आहे, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, भारत सरकारचे सेक्रेटरी. त्यांच्याबद्दलचा एक गमतीदार किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतो. ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्याबद्दल आधी खूप ऐकलेलं होतं. त्यांना एकदा जवळून पाहावं, त्यांना भेटावं असं सतत वाटत होतं. काही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्या थोडंफार जवळ जाण्याचा मला लाभ घेता आला होता, संधी मिळाली होती. पण त्यांच्याशी बोलता आलं नव्हतं. फार त्यांच्याशी बोलावं असं मात्र मनातून वाटत होतं. डॉक्टर AP जयरामन, माझे बॉस, मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला, काकोडकर साहेबांनी संचालक पदाची सूत्र हातात घेतल्यावर मला म्हणाले, आमचे जयरामन साहेब, की सतीश, काकोडकर सरांच्या बाबत तुला एखादा लेख लिहिता आला मराठीमध्ये तर तू लिही, आणि आपण कुठेतरी तो पब्लिश करता येतो का ते बघूया. आणि मग तुम्ही लिहायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्याबद्दल मला काय फारशी माहिती होती असं नाही, पण जी माहिती मला मिळत होती इकडून तिकडून गोळा करून, लोकांशी बोलून, अनेक माझे जे मित्र होते BRCमध्ये, अनेक वैज्ञानिक ज्यांच्याशी माझा संबंध होता त्यांच्याशी बोलून अशा प्रकारचा एक सुंदर लेख मी लिहिला. अणुऊर्जा हाच माझा एकमेव छंद, अशा प्रकारचा तो लेख मी तयार केला. डॉक्टर जयरामांच्याकडे घेऊन गेलो. तर त्यांना मराठी येत नाही, त्यांची मातृभाषा मल्याळम आहे आणि इंग्रजी आणि मल्याळम ह्या 2 भाषा त्यांना येतात. तर ते म्हणाले की तू लेख लिहिलास का? तर मी म्हणलं ह्याच्यामध्ये काही गडबड तर नाही लिहिलीस ना, म्हणजे सगळं नीट लिहिलंयस का, दाखवला का कोणाला? मी म्हणलं हो सर दाखवला आहे आणि चांगला झाला लेख असं सगळं म्हणतात. मग म्हणाला एक काम कर, तू स्वतः हा लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये जाऊन संपादकांना भेट आणि त्यांना देऊन ये, बघूया ते छापतात का म्हणून. आणि मग मी महाराष्ट्र टाइम्सच्या
त्या विटेला जे त्यांचं जे मुख्य ऑफिस आहे तिथे गेलो. हेमंत देसाई नावाचे सिनियर संपादक तेव्हा तिकडे काम करत होते. त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. कविता आणि लेखन क्षेत्रात थोडंफार माझं नाव असल्यामुळे हेमंत देसाई साहेब मला तसे ओळखत होते. त्याने मला छान बसायला सांगितलं. मला म्हणाले, अरे वा, काकोडकर साहेबांच्याबद्दल लेखलेलं आहे का? बरं बरं, मी बघतो म्हणाले, वाचून बघतो आणि मग बघूया, आपल्याला जर हा प्रसिद्ध करता आला मठामध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये जर प्रसिद्ध करता आला तर आपण बघूया, असं म्हणून त्यांनी तो लेख ठेवून घेतला. मी घरी आलो, सरांना फोन केला आणि सांगितलं की सर, तो लेख त्याने ठेवून घेतलेला आहे. पुढे पब्लिक अवेअरनेस कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कोल्हापूरला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि मला वाटतं तो शनिवार होता. त्या शनिवारी तो लेख प्रसिद्ध झाला. तो अनेक लोकांनी वाचला. त्यांचे मला फोन आले, कोल्हापूरमध्ये माझ्याशी बोलले, खूप छान लेख झालेला आहे वगैरे वगैरे चाललं होतं. आणि रविवारी रात्री मला जयरामन सरांचा फोन आला आणि ते म्हणाले, सतीश, तुमचं काम अजून किती दिवस चालणार आहे कोल्हापूरमध्ये? मी म्हणालो, सर अजून एक 2-4 दिवस तर चालेल, म्हणजे पुढे काही कॉलेजेस आहेत तिथे जाऊन मला काही काम करावं लागणार आहे. ते म्हणाले, तसं करू नका, तुम्ही ताबडतोब मुंबईला या. मी म्हणालो, सर का, काही अडचण नाही? अडचण नाही म्हणाले, काकोडकर साहेबांनी तुम्हाला ताबडतोब भेटायला सांगितलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र मी थोडासा घाबरलो. काय झालं असेल नेमकं? का बरं काकोडकर साहेबांनी मला बोलवलं असेल? माझ्या मनामध्ये अनेक शंका यायला लागल्या. त्या लेखामध्ये जर काही माझ्याकडून चुकीचं लिहिलं गेलं नसेल ना, त्यांना लागलं नसेल ना. मी तो लेख परत परत वाचला, मला काहीच जाणवत नव्हतं. मी मुंबईला परत आलो. सोमवारी मी ऑफिसमध्ये गेलो. जयरामन सर मला थोडेसे चिंतेत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, सर काय झालं आहे नेमकं? ते म्हणाले, सतीश, काय झालं आहे माहीत नाही मला, पण तुम्ही जो लेख लिहिला होता तो कोणीतरी नाशिकच्या काकोडकर सरांच्या मित्रांनी वाचला. त्यांनी त्यांच्या आईंना फोन केला आणि आईंनी काकोडकर साहेबांना फोन करून सांगितलं, अरे अनिल, तुझ्याबद्दल कोणीतरी एक लेख लिहिला आहे, तो वाच म्हणून. आणि तो लेख वाचल्यानंतर ताबडतोब तुमचा शोध सुरू झाला आणि काकोडकर साहेबांनी तुम्हाला ताबडतोब भेटायला सांगितलेलं आहे. मला खरंच सूचना, माझ्या अंगाला घाम सुटला होता तेव्हा. म्हणजे काय नेमकं झालं मला कळायला मार्ग नव्हता. मी म्हणाला, आता काय करायचं? ते म्हणाला, आता काय करायचं नाही, जाऊन भेटायचं सरांना. आपण दोघे जबाबदार आहोत. जे झाले, तुम्ही लेख लिहिला, मी तुम्हाला लिहायला सांगितला. असं म्हणून आम्ही सरांच्या फोनची वाट बघत होतो. काकोडकर सरांच्याकडून केव्हा बोलावणं येत आहे. आणि आम्हाला संध्याकाळी 6ची वेळ देण्यात आली. अणुशक्तीनगरमध्ये आमचं एक ट्रेनिंग स्कूल हॉस्टेल नावाचं एक इमारत आहे. तिथे सरांची एक मिटिंग होती, काकोडकर सरांची. ती त्यांची मिटिंग संपल्यानंतर 6 वाजता मी तुम्हाला भेटेन असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. आम्हाला सांगितलेलं होतं. आम्ही 5:45 वाजता त्या ट्रेनिंग स्कूल हॉस्टेलमध्ये जाऊन दाखल झालो. एक एक क्षण आम्हाला युगासारखा वाटत होता. बरोबर 6 वाजता काकोडकर सरांच्याकडून आम्हाला निरोप आला की तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. आम्ही दोघेही त्या VIP लॉन्चच्या कॉन्फरन्स रूममध्ये गेलो. सर बसलेले होते. जयरामन सर मला घेऊन गेले आणि म्हणाले, सर, हा तुमचा गुन्हेगार, त्याला मी शोधून आणलं आहे. तुम्ही याला शोधत होता ना, हा सतीश आहे. काकोडकर सर खुर्चीत बसलेले होते. आम्ही दोघे उभे होतो. सर शांतपणे उठून उभे राहिले. हात पुढे केला आणि मला म्हणाले, अरे वा, तुम्ही लिहिलाय का तो लेख? खूप छान लिहिलाय तुम्ही लेख, खूपच सुंदर झालाय लेख. ते सांगण्यासाठी मी तुम्हाला शोधत होतो. आणि ते ऐकल्यानंतर मला काय करावं खरंच सुचेना. सरांनी माझा हात हातात घेतला. तो स्पर्श मला आजही जाणवतोय. मग जयरामन पण म्हणाले की तो लिहितो आहे, कविता लिहितो आणि त्यांची पुस्तकं पण आहेत आणि नाव आहे मराठी साहित्यामध्ये त्यांचं. हो का? साहित्यामधलं मला काही कळत नाही असं ते म्हणाले. पण माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. शक्य झालं तर एखादं पुस्तक द्या, मग मी माझ्या आईसाठी ते घेऊन जाईन असंही सर म्हणाले. आणि तेव्हापासून सरांशी माझा जिव्हाळा सुरू झाला. तो आज तागायत तसाच आहे. माझ्या अणुऊर्जाच्या विश्वामधला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस कोणता असेल तो मित्रांनो हा होता की साक्षात जगातील एक श्रेष्ठ न्यूक्लिअर सायंटिस्ट मला असं सांगत होते
की तुमचं एखादं कवितेचं पुस्तक मला माझ्यासाठी द्या आणि मग मी ते माझ्या आईला नेऊन देतो. गेली 30-35 वर्ष हा जिव्हाळा आजही तसाच आहे. एक सामान्य माणूस म्हणून तुमच्याशी बोलताना या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. मी मगाशी म्हणालो की हे बोलण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की मूलभूत संशोधनासाठी जी मंडळी आम्हाला लागणार आहेत ती मंडळी विद्यार्थ्यांच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजेत असं डॉक्टर काकोडकर नेहमी सांगतात. हे त्यांनी फक्त सांगितलंच असं नाही. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये जे काम चालतं ते प्रत्यक्ष मुलांना आणि शिक्षकांना पाहता यावं तशा प्रकारची सोय त्यांनी निर्माण केली. शाळेकडून एक विनंतीपत्र जेव्हा BRCकडे पाठवलं जातं, तिकडच्या कंट्रोलर साहेबांना पाठवलं जातं की आमच्या शाळेतील असे असे विद्यार्थी आम्ही तुमच्या प्रयोगशाळा आणि रिॲक्टर्स बघू इच्छितो, तर त्याला संमती दिली जाते. एक दिवस दिला जातो आणि पूर्ण दिवसभर त्या मुलांना BRCची सगळी सहल घडवण्यात येते. त्या प्रयोगशाळा कशा असतात, तिथे शास्त्रज्ञ कशा प्रकारे काम करतात, काय नेमके प्रश्न असतात, ते प्रश्न कसे सोडवले जातात, रिॲक्टर्स म्हणजे काय, रिॲक्टरमध्ये आतमध्ये काम कसं चालतं, तिथे काम करणारे इंजिनियर्स नेमका कोणता विचार करतात, ह्या अणुभट्ट्या निर्माण करताना नेमके कोणते प्रश्न आपल्यासमोर होते, अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे समोर येतात. आणि हे सगळे मुलांच्या मनातले प्रश्न, शिक्षकांच्या मनातले प्रश्न आमचे सगळे वैज्ञानिक आणि इंजिनियर्स तिथे सांगतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर ज्या काही मुलांना किंवा शिक्षकांना प्रत्यक्ष येता येणं शक्य नाही, तर त्या त्या शाळेंमध्ये त्या त्या कॉलेजेसमध्ये जाऊनही हे सगळे वैज्ञानिक आणि इंजिनियर्स व्याख्यानं देत असतात आणि मुलांच्या मनामधल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टर काळेंचा मी तुम्हाला मगाशी सांगितला एक अनुभव. ते किती छान सांगतात बघा की आपल्या पूर्वजांनी ज्या काही परंपरा रूढी किंवा काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. आणि ते सांगताना त्याने एक फार सुंदर गोष्ट सांगितलेली होती. ती मुद्दाम मला इथे सांगावीशी वाटते. कधीही आपल्या पाठिंबाच्या काळामध्ये आपण जर बघितलं, कुठलाही समारंभ असेल, लग्न समारंभ असेल किंवा एखादं कार्य असेल घरी चांगलं, किंवा अगदी घरी एखादं व्रतवाक्याला असेल किंवा अगदी साधं जेवण जर आपल्याला करायचं असेल, तरीही त्याच्यामध्ये वरण, भात, तूप, लिंबू, मीठ हे सगळे पदार्थ आवश्यक असायचे तेव्हा. आणि याला पूर्ण अन्न असं म्हटलं जात असे. हे तेव्हापासून पिढीजात चालू आहे. केव्हापासून सुरू आहे बघा. डॉक्टर काळे त्याच्याबद्दल बोलताना एकदा असं म्हणाले होते की बघा काय काय खायला सांगतात आपल्याला. भात, वरण, लिंबू, तूप आणि मीठ. का बरं? का बरं याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर आपल्या समोर येतं. ते असं असतं की भातामध्ये पिष्टमय पदार्थ आहेत, वरण म्हणजे डाळीमध्ये प्रथिनं आहेत, तूप आपण घेतो त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ आहेत, लिंबू आणि मीठ आपण घेतो त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं. आणि हे सगळे पदार्थ शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असे असतात. याचाच अर्थ असा की वरण, भात, लिंबू, तूप हे पदार्थ रोज जर आपण ठराविक प्रमाणामध्ये घेत गेलो तर शरीराला दुसरं काही घेण्याची गरजच लागत नाही. हे आपल्याला पिढीजात पूर्वजांनीच सांगून ठेवलेलं आहे. मग शास्त्रज्ञांच्याकडे प्रश्न असा आला की हे सगळं एकाच ठिकाणी मिळू शकेल का? म्हणजे आपण वरण घेतो, आपण भात घेतो, आपण लिंबू घेतो, आपण तूप घेतो, आपण मीठ घेतो, हे सगळे पदार्थ वेगळे वेगळे आहेत. ते पदार्थ एकेच ठिकाणी मिळवता येतील का? म्हणजे एकच व्हरायटी अशी निर्माण करायची तांदळाची किंवा भाताची ज्याच्यामध्ये हे सगळे गुणधर्म असतील. आणि असा जेव्हा विचार सुरू झाला त्या संशोधनाचं फलित असं आलं की आज आपण मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स घेतो आहोत. मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्सचा अर्थ काय की एकाच टॅबलेटमध्ये म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या टॅबलेट्स किंवा वेगळ्या वेगळ्या गोळ्या घेत नाही आहोत आपण. म्हणजे ही अमक्यासाठी ती तमक्यासाठी असे नाही आहे. डॉक्टर एक मल्टीव्हिटॅमिन लिहून देतात आपल्याला आणि हे सगळे गुणधर्म असणारे एकच गोळी आपण घेतो आणि ते सगळे पदार्थ शरीराला जे आवश्यक आहे ते आपल्याला मिळत जातात. ह्याचं बीज ते वरण, भात, लिंबूमध्ये आहे असं डॉक्टर काळे सांगतात.
एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितलेली होती. तेव्हा अनेक गोष्टी आहेत. डॉक्टर काळ्यांच्याबरोबर मी जेव्हा कार्यक्रम करत होतो तेव्हा इतके अनुभव ते सांगत असत की एके ठिकाणी एक सेमिनार सुरू होता आणि ज्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी आणि 5वी 6वी 7वीची अनेक असंख्य मुलं काम करत होती आणि तिकडे एक विज्ञानाचं प्रदर्शनही भरवण्यात आलेलं होतं. मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना काही फळं खायला दिलीत. केळी होती, त्यामध्ये द्राक्ष होती, चिकू होते आणि डाळिंब होतं, सीताफळ होते. अशा प्रकारची फळं विद्यार्थ्यांना खायला दिलीत. विद्यार्थी ते खात होते आणि त्याच्या जी साली आहेत, केळाची साल, सीताफळाची साल, डाळिंबाची साल किंवा चिकूच्या बिया वगैरे एका ठराविक ठिकाणी नेऊन टाकत होते. त्या प्रदर्शनामध्ये जी मंडळी, तज्ज्ञ मंडळी, वैज्ञानिक जे आलेले होते ते निरीक्षण करत होते आणि फिरत होते की मुलं नेमकं काय करतायत, ते कचरा नीट त्या ठिकाणी टाकतात का, मुलांना नेमकी कोणती फळं आवडतात वगैरे अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये असताना एके ठिकाणी एक मुलगी एका कचऱ्याच्या ढिगाचं निरीक्षण करत आहे असं त्यांना जाणवलं. 5वी 6वीची विद्यार्थिनी ती होती. तर ते प्रमुख पाहुणे जे होते वैज्ञानिक त्या मुलीजवळ गेले आणि तिला विचारलं, बाळ तू काय बघते आहेस? तर ती म्हणाली, सर मी कचरा बघते आहे. हो का, पण का बरं, काय आहे तुला त्यात, काय विशेष दिसत आहे का, विशिष्ट काय तुला जाणवत आहे का त्यामध्ये? ती म्हणाली, हो सर. तरी परत विचारलं, बाळा काय दिसतंय तुला, म्हणजे काय तू पाहतेस नेमकं, सांगशील का मला? हो सर म्हणाली, ते बघा इथे केळ्यांच्या साली आहेत, चिकूच्या बिया आहेत आणि सफरचंदाचे पण काही तुकडे आहेत. अशा अनेक गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्यांच्यावर माशा बसलेल्या आहेत. बरं मग? सर मग काय, त्याच्या बाजूला सीताफळाच्या बिया आणि ज्या साली ठेवलेल्या आहेत त्याच्यावर माशा बसलेल्या नाही आहेत. तर ते वैज्ञानिक एकदम चकित झाले. ते प्रमुख पाहुणे जे होते त्याने बघितलं आणि खरंच की, म्हणजे सगळ्या फळांच्या सालीवर माशा बसत आहेत, घोंगावत आहेत, पण सीताफळाच्या सालीवर आणि बियांवर मात्र माशा बसत नाही आहेत. ते त्यांच्या लक्षात आलं की नेमकं कोणतं तरी पदार्थ किंवा कोणतं तरी रसायन, केमिकल या सीताफळांच्या सालीमध्ये किंवा बियामध्ये असणार ज्याच्यामुळे माशा त्याच्यावर बसत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या मुलीचं कौतुक केलं आणि मग प्रयोगशाळेमध्ये सीताफळांच्या बिया आणि सालींचं ज्या वेळेला त्यांनी पृथक्करण केलं, त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले, तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की सीताफळांच्या सालीमध्ये अशा प्रकारचं एक केमिकल, एक रसायन असं असतं जे माशांना आपल्या जवळ येऊ देत नाही. आणि म्हणून जेव्हा माशा घालवण्यासाठी जी कीटकनाशकं तयार करण्यात आली त्याच्यामध्ये सीताफळांच्या सालीचा आणि बियांचा वापर करण्यात आला, असं डॉक्टर काळे सांगतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. विज्ञान नेहमी प्रश्न विचारत असतं, त्याला प्रश्न हवे असतात. का, हे का, हे असंच का आणि हे असं का नाही, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा विज्ञानाला पडतात तेव्हा त्यातून संशोधन निर्माण होतं आणि ते संशोधन माणसाच्या हितासाठी, समस्त मानवजातीच्या प्रगतीसाठी त्याचा फायदा होतो, असं डॉक्टर काळे सांगतात. आणि हे मी गेल्या 30-35 वर्षामध्ये सातत्यानं सगळं पाहत आलो आहे. अगदी गमतीची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्याकडे काही वर्षापूर्वी सुनामी आली होती आणि काय झालं सुनामीमुळे की समुद्राचं सगळं पाणी ज्या गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या त्या विहिरींच्या मध्ये गेलं तमिळनाडूमध्ये आणि त्या सगळ्या विहिरी खारट पाण्याच्या झाल्या. त्या सगळं गोडं पाणी खारट झालं. आता वैज्ञानिकांच्या समोर असा प्रश्न होता की हे खारं पाणी गोडं कसं करायचं, कारण जर गोडं झालं नाही तर मग पाणी प्यायचं कसं, प्यायला पाणी कुठून आणणार, कारण सगळ्या विहिरी जवळजवळ त्याच्यामध्ये खारं पाणी गेलं होतं समुद्राचं. त्याच्यावर संशोधन करण्यात आलं आणि ते संशोधन करता करता ते गोडं पाणी कसं करावं याची तर उकील झालीच, याचं संशोधन तर समोर आलंच, त्याचा वापर तर सुरू झालाच. पण ते करत असताना अजून एक खूप चांगलं संशोधन वैज्ञानिकांच्या हातामध्ये आलं आणि ते म्हणजे पाणी शुद्ध करण्याचं संयंत्र. एक मेम्ब्रेन असं त्याच्यामधून शास्त्रज्ञांना आढळलं की हे जर मेम्ब्रेन आपण वापरलं किंवा ही जर टेक्नॉलॉजी आपण जर वापरली तर जे गढूळ पाणी आहे, जे अशुद्ध पाणी आहे, ज्याच्यामध्ये जंतू आहेत, अशा प्रकारचं पाणी आपण शुद्ध करू शकतो. अशा प्रकारचं तंत्रज्ञान समोर आलं. BRCनं ते तंत्रज्ञान वापरून वॉटर प्युरिफायर निर्माण केले आणि ती टेक्नॉलॉजी आज
ट्रान्सफर करण्यासाठी BRCकडे उपलब्ध आहे. या टेक्नॉलॉजीचं अजून एक फायदा असा की इतर जी सगळी मंडळी किंवा जे वॉटर प्युरिफायर आपण बघतो ते लाईटवर चालतात किंवा त्याला इलेक्ट्रिकची गरज असते. पण BRCमध्ये हे जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक साधन लागत नाही, लाईट लागत नाही. फक्त पाण्याच्या प्रेशरवर ते काम करतं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पाण्यामध्ये ज्या हानिकारक बॅक्टेरिया असतात त्यांना फिल्टर आउट करण्याचं काम हे मेम्ब्रेन करतं, असं BRCतले वैज्ञानिक सांगतात. मित्रांनो, हे एका सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीतून समोर आलेलं सगळं अणुविज्ञान आहे. सुरुवातीला जसं मी म्हणालो की BRC म्हटलं की पहिली गोष्ट अशी समोर येते की ही बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी आहे. इकडे अणुबॉम्ब बनवले जातात, पण तसं नाही आहे. आज अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक एक गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपण BRCची टेक्नॉलॉजी कुठल्या ना कुठल्या कारणानं वापरत आहोत असं आपल्याला आढळून येईल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर अणुऊर्जेचं खूप मोठं योगदान आहे. कॅन्सर आपल्याला माहीत आहे की हा जीवघेणा रोग दरवर्षी जगामध्ये लाखो लोक त्याला बळी पडतात या रोगाला. पण BRCच्या माध्यमातून, BRCच्या संशोधनातून एक टेलिथेरपी मशीन विकसित करण्यात आलेलं आहे, ज्यामुळं कॅन्सरचं निदान देशामध्येच आपण करू शकतो. बाहेरच्या देशातून जेव्हा ही मशीन मागवली जातात तेव्हा ती खूप कॉस्टली असतात, त्याच्या किमती जास्त असतात. पण BRCकडे ही स्वतःची टेक्नॉलॉजी आहे. नाही, टाटा हॉस्पिटल आणि अनेक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ही टेक्नॉलॉजी आता वापरली जाते आहे. किंवा कॅन्सरसारख्या रोगावर उपचार करण्यासाठी लागणारे जे सगळे आयसोटोप आहेत त्या आयसोटोपची निर्मितीसुद्धा BRCमध्ये होते. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागणारी ही सगळी औषधं जी ज्याला आपण न्यूक्लिअर मेडिसिन्स म्हणतो, ती सगळी मेडिसिन्स BRCच्या माध्यमातून सगळ्या हॉस्पिटल्सना पुरवली जातात आणि अनेक रोग्यांना, अनेक पेशंट्सना त्याचा फायदा होताना दिसतो आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी सांगता येणं शक्य आहे. म्हणजे अणूचे किंवा ॲटॉमिक एनर्जीचे शांततेसाठी उपयोग किती आणि कोणते जर असं आपण मोजायला गेलो तर ते असंख्य आहेत. ते आपल्याला एकाच क्षणामध्ये सगळे असे सांगता येणार नाहीत. असे असंख्य उपयोग आपल्यासमोर आहेत. मी मगाशी सांगितलं की मसाल्यांचे पदार्थ किंवा रवा, सुजी हे पदार्थ टिकवण्यासाठी किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी, कांदे बटाटे ते जास्त दिवस टिकवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग आहे की हे जे आपलं सगळं सांडपाणी असतं, हे सांडपाणी एकत्र होतं. म्हणजे आता आपण जर मुंबईसारख्या शहराचा जर विचार केला तर लाखो लिटर सांडपाणी हे एकत्र केलं जातं आणि मग त्याचं करायचं काय, त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठा गंभीर प्रश्न महानगरपालिकेकडे असतो. पण त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठीची यंत्रणासुद्धा BRCकडे आहे आणि तशा प्रकारचा वापर केला जातो. टाटा काळेंचा मगाशी मी तुम्हाला एक उल्लेख सांगितला. त्यांच्या संशोधनातून निर्माण झालेली निसर्ग ऋण नावाची एक प्रक्रिया आहे, संयंत्र आहे. याच्यामध्ये किचन वेस्ट म्हणजे किचनमध्ये जे जे सगळे पदार्थ आपण वापरतो, जे कांद्याची टरफलं असतील किंवा भाज्यांचे डेट आणि कितीतरी किंवा उरलेलं अन्न, अमुक तमुक हे जे आपण फेकून देतो कचरा म्हणून, ते न फेकता ते एका विशिष्ट पद्धतीनं जर आपण त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याचं विघटन तर होतंच, त्यापासून उत्तम खत मिळतं आणि गॅसही मिळतो. अशा प्रकारचं संयंत्र डॉक्टर काळेंनी संशोधन करून निर्माण केलेलं आहे आणि आज भारतातल्या अनेक ठिकाणी हे संयंत्र काम करताना आपण पाहतो आहोत. म्हणजे मोठमोठी जी वसतिगृह आहेत जिथे हजारो किंवा शेकड्यांनी मुलं जेवत असतात, अन्न घेत असतात, ते अन्न वेस्ट होतं, त्यांचं जे हात धुतलेलं खरकट आहे, ते पाणी आहे, त्याचं काय करायचं, ते जर एका ठिकाणी आपण साठवलं आणि त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर त्यातून उत्तम प्रकारे खत निर्माण करता येतं आणि उलट
त्यातून जो गॅस मिळतो तो गॅस परत त्या मुलांचं अन्न शिजवण्यासाठी आपल्याला कामाला आणता येतो किंवा त्याचा उपयोग करता येतो आणि ते पैसे आपल्याला वाचवता येतात. अशा प्रकारचं संशोधन डॉक्टर काळेंनी केलेलं आहे. BARC ही खूप मोठी संस्था आहे. अनेक महत्त्वाची मंडळी इथे काम करतात आणि माझं भाग्य असं की या सगळ्यांच्या बरोबरीनं मला काम करता आलं. त्यांच्यासोबत काम करत असताना मला खूप फायदा झाला. म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला. अमेरिकेने काही निर्बंध आपल्यावर टाकले होते, आपल्याला माहिती आहे. आणि ते निर्बंध टाकत असताना आपण काही अणुचाचण्या केल्या होत्या, त्याच्या संदर्भात मी बोलतो आहे. आणि सुपर कम्प्युटर जेव्हा भारताला गरज होती त्याची, तेव्हा अमेरिकेनं तो नाही म्हणून सांगितलं. भारतीय शास्त्रज्ञांनी, कम्प्युटर इंजिनियर्सनी ते आव्हान स्वीकारलं आणि आज भारताचा स्वतःचा सुपर कम्प्युटर आहे. त्या सुपर कम्प्युटर विभागाचे जे हेड होते माननीय श्री आल्हाद आपटे साहेब यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळालेली होती. कामावरची निष्ठा काय असते आणि काय कॉन्सन्ट्रेशननं काम करायचं असतं, कसं काम करतात, हे मी आपटे सरांच्या बरोबर काम करत असताना शिकून घेतलं, पाहिलं. म्हणजे मी बाहेरच्या केबिनमध्ये बसत असे, आपटे सर आतमध्ये बसत असत आणि कधीतरी बाहेरून फोन येत असे की ताबडतोब त्यांना निरोप द्या की अमुक अमुक ठिकाणी त्यांना पोहोचायचं आहे मीटिंगसाठी म्हणून. त्या मीटिंगची त्यांना आठवण करून देण्यासाठी मी जेव्हा त्यांचं केबिन उघडून आतमध्ये जात असे तेव्हा ते कम्प्युटरवर काम करत असत आणि ते इतके मग्न असत कम्प्युटरमध्ये की मी आत त्यांच्या केबिनमध्ये जाऊन उभं राहिलो हेही त्यांच्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नसे. आणि माझी द्विधा मनस्थिती अशी होत असे की आता यांना मी सांगू तरी कसं. म्हणजे एखादा माणूस समाधीमध्ये बसावा, देवाच्या पूजेसाठी बसावा आणि त्याची अशी तंद्रा लागावी, तसे आपटे सर ते काम करण्यामध्ये अतिशय मग्न होऊन गेलेले मी पाहत असे. आणि मला त्यांना मेसेज द्यायचा असे आणि मी कितीतरी वेळ असा शांत त्यांना नुसता बघत असे. आणि तेवढ्यात मग फोनची रिंग वाजायची किंवा काहीतरी व्हायचं आणि ते फोन उचलण्याच्या निमित्तानं माझ्याकडे बघायला मिळालं, अरे तुम्ही येऊन उभे आहेत का, किती वेळ झाला तुम्हाला. आणि मग मी त्यांना सांगत असे, सर मी बराच वेळ बघतोय पण मला तुम्हाला त्या तुमच्या तंद्रीतून हलवावंसं असं वाटत नव्हतं. अशा प्रकारच्या निष्ठेने काम करणारी मंडळी मी BRCमध्ये पाहिली, आजही पाहतो आहे, अनुभवतो आहे. अशी अनेक नावं मला घेता येणं शक्य आहे. म्युटेशन ब्रीडिंगमध्ये काम करणारे डॉक्टर CR भाटिया, वरिष्ठ मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर नोतानी, किंवा भाताची जाणी एक नवीन जात निर्माण केली. म्हणजे ही एक दुसरी वेगळी टेक्नॉलॉजी आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे, ज्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली होती. P. नरहरी नावाचे एक वैज्ञानिक आमच्याकडे काम करत असत. ते न्यूक्लिअर सायंटिस्ट होते आणि ते वेगवेगळ्या प्रजाती कशा निर्माण करता येतील याच्यावर त्यांचं काम असेल. म्हणजे आता आपल्याकडे भात तयार होतो, तर भाताला समजा 6 महिने लागतात. तर शास्त्रज्ञ नेहमी असा विचार करतात की आपल्याला भात असा तयार करायचा आहे, भाताचं पीक असं घ्यायचं आहे की ते 4 महिन्यात येईल किंवा कमी वेळेमध्ये येईल, त्याच्यावर कुठलाही रोग पसरणार नाही किंवा रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये जास्त असेल आणि सगळे गुण जे पिष्टमय पदार्थाला असणारे सगळे चांगले गुण त्या भातामध्ये आपल्याला निर्माण करायचे. त्याला म्युटेशन ब्रीडिंग असं म्हणतात. त्याची मला प्रोसेस सांगता येणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की मी कोणी वैज्ञानिक नाही, मी एक सर्वसामान्य अणुऊर्जा जवळून बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं काम करण्याची संधी मिळाली. असं तुमच्यासारखाच एक साधा माणूस आहे आणि तुमच्याशी गप्पा मारतोय. माझं भाग्य एवढं की मी आतमध्ये काम करतो, तुम्ही बाहेरच्या बाजूला, एवढाच फरक आहे. तर ते म्युटेशन ब्रीडिंग करून वेगवेगळ्या जाती ते निर्माण करत असत, त्याच्या ट्रायल घेत असत. मग त्यामधून शेंगदाण्याची एक जात निर्माण झाली. ती इतकी सुंदर शेंगदाण्याची जात, म्हणजे तो शेंगदाण्याचा जर भुईमुगाचा दाणा जर तुम्ही बघितला तो इतका मोठा आणि त्याची जे चव जी होती ती काजूसारखी होती. आणि मग ते सगळं वेगवेगळ्या ज्या शेतकी महाविद्यालये आहेत किंवा शेतकी विद्यापीठं आहेत, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्याकडे ते द्यायचं आणि त्याचं प्रोडक्शन बघायचं, ते सगळे गुणधर्म त्याचे बघायचे आणि मग ती व्हरायटी रिलीज करायचं. अशा प्रकारचं ते काम असेल. ते काम ही BRCमध्ये होतं आणि अशा अनेक प्रकारच्या संशोधनावर BRCमध्ये काम होतं आहे. या निमित्तानं मला तुम्हाला परत एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की या माझ्या बोलण्यातून आपल्यापर्यंत काय माहिती नेमकी मी देऊ शकलो किंवा काय तुमच्या कुठल्या शंका तर मी निरसन करू शकत नाही.
तुम्हाला किती माहिती मिळाली हे मला सांगता नाही येणार. पण तुमच्या मनामध्ये जर कुतूहल निर्माण झालं असेल अणुऊर्जेविषयी, नेमकं काय असतं, ॲटॉमिक एनर्जी म्हणजे नेमकं काय, ही जर जिज्ञासा तुमच्या मनामध्ये जर उत्पन्न करू शकलो असेल मी, तर मला वाटतं आजच्या या माझ्या बोलण्याचं फलित झालं किंवा ते सफल संपूर्ण झालं असं मला वाटतं. माझ्याबद्दल तायडे सरांनी प्रोमो करताना कवी असा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी मला परत परत सांगितलं होतं की सर निदान एक कविता तुम्ही म्हणा. मी त्यांना म्हणालो की हा सर कविता वाचनाचा कार्यक्रम नाही आहे, इथं कविता नको. तर ते म्हणाले की नाही सर निदान एक कविता तुम्ही म्हणायलाच पाहिजे, एक कविता तुम्ही म्हणा. आणि ती कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ते असे की मगाशी आपटे सरांचा उल्लेख झाला, तर BRCला जेव्हा 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक गाणं त्यांनी मला लिहायला सांगितलेलं होतं. ते गाणं मी लिहिलं. त्या गाण्याला चाल आपटे सरांनी दिलेली आहे. त्याच्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्यानंतर एक छोटीशी कविता तुमच्यासमोर ठेवून मी थांबणार आहे. आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करावं असं मला वाटतं. ते परमाणू गीत जे आहे, जे आज BRCच्या इंटरनल टेलिफोन लाईन्समध्ये वाजवलं जातं, म्हणजे BRCची जी आतली टेलिफोन नेटवर्क आहे त्याच्यामध्ये ते गाणं इन्कॉर्पोरेट करण्यात आलेलं आहे. त्याच्या 2 ओळी मी गाऊन तुमच्यासमोर सादर करतो. माझा आवाज इतका चांगला नाही आहे, पण ते गायलं तर थोडंसं चांगलं जाईल असं मला वाटतं. अर्थात माझा आवाज बघू नका, शब्द बघा. हिंदीमध्ये ते गाणं आहे, मी ते लिहिलं होतं आणि आपटे साहेबांनी ते स्वरबद्ध केलेलं आहे. ते गाणं यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. ते गाणं मी तुम्हाला 2 ओळी आधी ते ऐकवतो आणि त्यानंतर एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. ते गीत परमाणु गीत असं आहे. ए परमाणु का है सारा जहां, यहाँ की हर बात निराली है. ए परमाणु का है सारा जहां, यहाँ की हर बात निराली है. आत्मा है भारतवर्ष की, ये चुनौती भरी एक डाली है. ये परमाणु का है सारा जहां. अशा प्रकारचं गाणं आहे. माझा आवाज नीट नाही मला माहिती आहे. आणि एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मी सादर करतो. परत एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करतो की लॉकडाऊनचा हा सगळा काळ संपल्यानंतर जेव्हा सगळं परत स्थिरस्थावर होईल आणि सगळं सुरू होईल, तेव्हा निश्चित आपण आपल्या शाळेतील कॉलेजमधले विद्यार्थी घेऊन निश्चित अगदी जाणीवपूर्वक भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला भेट द्या. तिकडच्या प्रयोगशाळेतील काम, तिकडच्या अणुभट्ट्यातील काम हे समजावून घ्या. काही व्याख्यानं जर तुमच्याकडे आयोजित करता आली या निमित्तानं, तर त्याचा फायदा त्या मुलांना होऊ द्या. आणि या मुलांच्या माध्यमातून पुढे जे आपल्याला संशोधक लागणार आहेत, त्यांची एक पिढी आपल्याला तयार करायची आहे. ते हात आपल्याला यातून निर्माण करायचे आहेत, ते निर्माण होऊ द्या. त्याच्यासाठी आपली मदत मला लागणार आहे असं मला वाटतं. तशा प्रकारची विनंती मला करावीशी वाटते. एक छोटी कविता मी तुमच्यासमोर ठेवतो, जी तायडे सरांची खूप आवडती कविता आहे आणि मला मुद्दाम ती कविता म्हणायला सांगितली. ती कविता अशी आहे मित्रांनो, की आता 10वी आणि 12वीचे रिझल्ट्स आपल्याकडे आता लागायची वेळ येते आहे. रोज बातम्या येत आहेत. काही दिवसात त्या लागतीलच. माझ्याकडे माझी आई आहे, जिचं वय आहे 85 वर्ष आता आहे. ती 85, अगदी आता 1 जूनलाच तिचं 85वा वाढदिवस साजरा केला आम्ही. तिला वाचनाची खूप आवड आहे. ती 4थी शिकलेली आहे, पण वाचनाची खूप आवड आहे तिला. अर्थात वाचनाची जी आवड आहे मला त्याच्यामुळेच लागलेली आहे. आणि जेव्हा ह्या बातम्या येतात, म्हणजे की 10वीचे रिझल्ट्स येतात, 12वीचे रिझल्ट्स येतात आणि बातम्या येतात की अमुक अमुक मुलग्याला इतके मार्क मिळाले, 90% मार्क मिळाले, 80% मार्क्स मिळाले, अमुक अमुक शाळेचा कॉलेजचा निकाल 100% लागला, तेव्हा ती वाचत असते. पण त्याच्या बरोबरीनं काही बातम्या अशा येतात त्या खरंच आपल्याला अस्वस्थ करून जातात. आणि त्या बातम्या अशा असतात की 10वीमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून मुलाची आत्महत्या, 12वीमध्ये नापास झाली म्हणून मुलीची आत्महत्या. आणि त्या सगळ्या बातम्या आपल्याला अस्वस्थ करून जातात. अशीच एक बातमी वाचल्यानंतर ती एकदा मला म्हणाली, आई माझी मला म्हणाली की ही मुलं आत्महत्या करतात त्याचं कारण तुला माहिती आहे का? मी म्हणालो मला माहिती आहे. तर ती म्हणाली काय? तर मी म्हणालो की मुलं मोठी व्हावी, चांगली शिकावीत म्हणून आम्ही पालक त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालतो,
चांगल्या कॉलेजेसमध्ये घालतो, चांगल्या ट्युशन्स देतो, मुलं अभ्यास करत नाहीत आणि परीक्षेमध्ये नापास होतात आणि आत्महत्या करतात. तर ती म्हणाल की हे त्याचं कारण नाही आहे. तर मी तिला म्हणालो की मग तुला काय वाटतं, म्हणजे नेमकं कारण काय आहे, तुला काय वाटतं? तर ती म्हणाली की साधं कारण आहे की या मुलांनी आईच्या हातची भाकरी खाल्लेली नाही आहे. तर मी थोडासा अचंबित झालो. मी तिला विचारलं म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे? तर ती म्हणाली की पहा, ही जी तुझी पिढी आहे ना, ही पिझ्झा आणि पावभाजीवर पोचली गेलेली पिढी आहे. याने आईच्या हातची भाकरी खाल्लेली नाही आहे. ज्याने कोणी आईच्या हातची भाकरी खाल्लेली असते ती मुलं आत्महत्या करत नाहीत. तर जे कोणी आत्महत्या करायला जातात त्यांना परतवून आणण्याची ताकद आईच्या भाकरीमध्ये असते, असं ती म्हणाली होती. आणि हे ऐकल्यानंतर एक कविता लिहिली गेली, छोटीशी कविता आहे. ती कविता तुमच्यासमोर ठेवून मी या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार, खास करून तायडे सरांचं खूप खूप आभार. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे, अशी ही कविता आहे. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परात घट्ट धरून ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि बघता बघता भाकर तव्यावर जायची. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परात घट्ट धरून ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि बघता बघता भाकर तव्यावर जायची. मी समोरच असायचो बसून दप्तर मांडून. पिठाने बरबटलेल्या हाताने ती दिवा माझ्यासमोर ढकलायची. सराईतपणे चुलीतली लाकडे मागे पुढे करत राहायची. आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे. आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे. झळा लागल्याशिवाय मळा फुलत नाही, असं काही बाई सांगत राहायची. चुलीतल्या जाळाचा उजेड तिच्या चेहऱ्यावर पसरत जायचा. मी पाहत राहायचो एकटक. तिची भाकरी कधीच करपायची नाही. तिची भाकरी कधीच करपायची नाही. पापुद्रा अलगद सुटून यायचा वर. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. कधी कधी वाटतं कसं काय निभावेल यांना जाळ कमी जास्त करून काही करपू न देणं. आयुष्याच्या चढ उतारावरून भाकरीच्या पापुद्र्यासारखं अलगद मोकळं होत जाणं. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. आणि माझ्यासाठी ती एकमेवाची महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेवाची महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्कार. परत एकदा आपल्या सर्वांचं मनःपूर्वक आभार.